इथं गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायला आलतो. कोणची गाव काहीच कळा ना भाऊ. तर नमस्कार भावांनो. तर आपल्याला आज जायचं होतं गणपती बाप्पांची मूर्ती आणायला. तर म्हणलं असं कसं जाता, पहिल्यांदा आपली गाडी वगैरे धुवून आणू म्हणलं. मग काय आलो होतो आपल्या खाणीवर. मग काय गाडी वगैरे धुवून घेतली होती. तर गाडी वगैरे धुतली होती. म्हणलं मग आपण आलेलो तर बिना पावल्याशिवाय कसं काय जाऊ. पण आपला टपीचा तर फार जीव चाललेला होता भाऊ. त्याला वाटतं जावा काही ना पाण्यात. आपल्या टपीला पावायचं होतं. म्हणलं चला आपणच मदत करू त्याची थोडी म्हणलं. मग काय गेलो होतं त्याला लोटायला. पण काय भाऊ गेलो होते पळून. जाऊन द्या मरून द्या म्हणलं, याच्या कुठं नादी लागता. मस्तपैकी पाहून वगैरे झालं होतं. म्हणलं चला आता बाप्पाची मूर्ती तरी घेऊन येऊ म्हणलं. मग काय भाऊ निघलो होतं आपली धन्न घेऊन. आलतो मग सोन्यामध्ये आपल्या बाप्पाची मूर्ती घ्यायला. इथं आल्याच्या नंतर हेच काय ना भाऊ बाप्पाची मूर्ती कोणची घ्यावा. मग काय एक चांगली पाहून घेतली होती. बाप्पाच्या तर सगळ्या मूर्त्या तशा चांगल्याच असतात बरं का. मग काय आलतो बाप्पांची छोटीशी मूर्ती घेऊन. मम्मीने डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं होतं. मग आल्यानंतर पूजा वगैरे करून बाप्पाला बसवलं होतं त्यांच्या जागेवर. थोडंफार राहिलं होतं ते आम्ही केलं होतं डेकोरेशन. हे अशा प्रकारे झालं हो. सगळं डेकोरेशन वगैरे आवरलं होतं. मग पहिलीच आरती केली होती आपल्या भावानी. आरती झाल्याच्या नंतर होते हो आज मोदक वगैरे खाल्ले होते.